श्री स्वामी समर्थ. थांबा. जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर समजा श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला इथे बोलावलं आहे. पुढील काही तास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुमच्या जीवनात अडचणी आहेत, प्रश्न आहेत. पण स्वामी म्हणतात, मी आहे, तू घाबरू नकोस. आज मी तुला सांगणार आहे कसे प्रत्येक अडथळा तुझ्या मार्गावर हलवता येईल. हा संदेश फक्त तुझ्यासाठी आहे. तुझ्या मनाला शांती आणि मार्गदर्शन देईल. मी आहे, तू घाबरू नको. बाळा, तुझ्या मनात प्रश्न आहे. काही काम अडकले आहे. काही निर्णय घेता येत नाहीत. घरातील तणाव आहे. आर्थिक समस्या आहेत. मानसिक दबाव आहे. कधी कधी वाटते का की हे अडथळे कायम आहेत का? पण बाळा, मी सांगतो, प्रत्येक अडथळा तात्पुरता आहे. जेव्हा तू समजून घेतोस तेव्हा मार्ग उघडतो. मी आहे बाळा, तू घाबरू नकोस. तुझ्या जीवनातील अडथळे तात्पुरते आहेत. श्रद्धा ठेव. बाळा, शुक्रवार संपण्यापूर्वी तुझा प्रश्न सुटेल. अडकलेलं काम सुरू व्हायला सुरुवात होईल. घरातील वातावरण, ताणतणाव कमी होईल. आर्थिक हालचालींमध्ये बदल जाणवेल. फक्त विश्वास ठेवा. मी आहे, तू घाबरू नकोस. हा संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे. रोज 21 वेळा श्री स्वामी समर्थ म्हण. हा जप तुझ्या मनाला शांती देईल. मार्ग स्पष्ट करेल. तुझ्या आयुष्यात आज एक नवीन प्रवास सुरू होतोय. तुझ्या मनात सकारात्मकता ऊर्जा भरते. मी आहे, हो बाळा, मी आहे, तू घाबरू नको. जीवनात अडथळे येतात, पण प्रत्येक अडथळा शिकवण आहे बाळा. जेव्हा तू प्रत्येक अनुभव समजून घेतोस तेव्हा तुझे मन शांत होते. प्रत्येक समस्या तात्पुरती आहे बाळा, परंतु ती मार्ग सुद्धा दाखवते. श्रद्धा आणि विश्वास ठेवणारा व्यक्ती कधीही हरत नाही. आणि तो तू आहेस. आहेस ना बाळा? तू श्रद्धा आणि विश्वास ठेवतोस ना? मग सबस्क्राईब कर. स्वामी संदेश चॅनल सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये लिही, मी श्रद्धा आणि विश्वास ठेवतो. दररोज श्री स्वामी समर्थ जप कर. हा जप मनाला शांती देतो. मार्ग सुकर बनवतो. प्रत्येक अडथळ्यामुळे तुझ्या आत्मविश्वासात वाढ होते बाळा. शांती आणि समाधान अनुभवायला मिळतो. हो बाळा, मी आहे, मी आहे, तू घाबरू नकोस. आजपासून प्रत्येक निर्णय स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने घ्या. हो भक्त हो, आजपासून प्रत्येक निर्णय स्वामी समर्थांच्या आशीर्वादानेच घ्या. अडथळे दिसत आहेत, पण ते तात्पुरते आहेत. लहान गोष्टींना सुरुवात करा. प्रत्येक दिवस 21 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करा. आणि तुम्हाला जर वेळ असेल तर 1 माळा, 11 माळा जप करा. मन शांत ठेवा. घाबरू नका. स्वामी म्हणतात, मी आहे, हो, मी आहे बाळा, तू घाबरू नकोस.
ज्यांना समजते त्यांना प्रचिती मिळतेच. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. प्रत्येक अडथळा तुम्हाला मार्ग दाखवतो. तुमच्या मनात शांती आणि आत्मविश्वास निर्माण होते. स्वामी म्हणतात, मी आहे. हो, मी आहे बाळा, तू घाबरू नको. स्वामी म्हणतात, जर हा संदेश तुम्हाला 3 वेळा दिसला असेल, जर हा संदेश तुम्हाला 3 वेळा दिसला असेल तर समजा तुझ्यासाठी खास संकेत दिला आहे. हो, या संदेशातून तुझ्यासाठी खास संदेश दिला आहे. खास संकेत आहे. काहीतरी महत्त्वाचं घडणार आहे. घाबरू नकोस, मी आहे. तू घाबरू नकोस. प्रत्येक अडथळा तात्पुरता आहे. फक्त श्रद्धा ठेव आणि तुझ्या आयुष्यात मार्ग सुकर होईल. तुझ्या आत्मविश्वासात वाढ होईल. जीवनातील प्रत्येक अडथळा शिकवण देतो. हो बाळा, मी आहे. मी आहे. तू घाबरू नको. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला रोज असा संदेश हवा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा. 21 वेळा श्री स्वामी समर्थ जपा. विश्वास ठेवा. हा दिवस तुमच्यासाठी खास आहे. स्वामी म्हणतात, मी आहे. तू घाबरू नको. श्री स्वामी समर्थ. हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणे हा फक्त योगायोग नाही, यामागे स्वामींची दैवी ताकद आहे. मी फक्त माध्यम आहे. जे काही तुमच्यापर्यंत पोहोचत आहे ती स्वामींचीच इच्छा. स्वामींच्या इच्छेशिवाय आजपर्यंत कोणतीही गोष्ट होत नाही. तुम्हाला जर असेच स्वामींचे संदेश ऐकायचे असतील तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण 92% लोक हे सबस्क्राईब न केलेले ऐकत असतात. श्री स्वामी समर्थ. चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.